श्री स्वामी समर्थ। एकदा एका राज्यात वीरेंद्र नावाचा राजा राज्य करत होता। त्याच्याकडे संपत्ती, सैन्य, वैभव सर्व काही होते, पण तरीही त्याच्या मनाला शांती नव्हती। त्याला नेहमी वाटायचे या जगात अजून काहीतरी मोठे रहस्य आहे। एक दिवस जंगलात शिकारीला गेलेला राजा एका गुहेसमोर बसलेल्या तेजस्वी साधूला भेटला। साधूच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते। राजाने विचारले, महाराज, मला असा खजिना हवा आहे जो कधी संपणार नाही। साधू हसले आणि म्हणाले, राजन, असा खजिना आहे, पण तो शोधण्यासाठी तुला 3 परीक्षा द्याव्या लागतील। राजा तयार झाला। पहिली परीक्षा। साधूंनी त्याला एका कोरड्या विहिरीजवळ नेले आणि म्हणाले, या विहिरीत डोकव। राजाने आत पाहिले, पण त्याला स्वतःचा चेहरा दिसत होता। साधू म्हणाले, जो स्वतःला ओळखत नाही त्याला कोणताही खजिना सापडत नाही। राजा विचारात पडला। दुसरी परीक्षा। साधूंनी राजाला एका प्राचीन वडाच्या झाडाजवळ नेले। त्या झाडाखाली एक वृद्ध भिकारी शांतपणे बसला होता। साधू म्हणाले, याला तुझा सोन्याचा मुकुट दे। राजा क्षणभर थबकला, पण त्याने मुकुट काढून त्या वृद्धाला दिला। तेवढ्यात वृद्धाच्या चेहऱ्यावर तेज प्रकट झाले आणि तो क्षणात अदृश्य झाला। राजा थक्क झाला। साधू म्हणाले, त्यागाशिवाय खरा लाभ मिळत नाही। तिसरी परीक्षा। रात्री साधूंनी राजाला एका बंद गुहेत नेले। गुहेतून एक गंभीर आवाज आला, जो निर्भय आहे तोच पुढे येईल। राजाने डोळे मिटले, ईश्वराचे स्मरण केले आणि एक पाऊल पुढे टाकले। क्षणात संपूर्ण गुहा सुवर्ण प्रकाशाने उजळून निघाली, पण तिथे ना सोने होते ना हिरे, फक्त एक दगडी शिळा होती। त्यावर लिहिले होते, ज्याने भीती, अहंकार आणि लोभ जिंकला त्यालाच अमूल्य खजिना मिळतो। राजा आश्चर्यचकित झाला। साधू म्हणाले, राजन, जगातील सर्वात मोठा खजिना तुझ्या मनातच लपलेला आहे। मन शांत झाले की परमेश्वर स्वतः तुझा मार्ग दाखवतो। त्या दिवसापासून राजा बदलला। त्याने न्याय, दया आणि धर्माने राज्य केले। तर मंडळी, या कथेचा बोध हाच की खरा खजिना सोन्या चांदीत नसतो, तो आत्मज्ञान, त्याग आणि निर्भय श्रद्धेत असतो। हे कायम लक्षात ठेवा। जय श्री स्वामी समर्थ।